दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी तसंच सोसायटीवरील असलेल्या B2 सत्ता प्रकार 2B चा प्रश्न मार्गी लागणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं मिळण्यासाठी आणि कामगार चाळी तसंच सोसायटीवर असलेल्या B2 नियम माफ करण्याबाबत प्रस्ताव पाठवा, शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना केली। शहरात असलेल्या 220 झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघामध्ये 102 झोपडपट्ट्या आहेत। यातील 50 झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत, तर इतर झोपडपट्ट्या खासगी जागेवर आहेत। या ठिकाणी पक्की घरं नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। एप्रिल महिन्यामध्ये बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दुर्घटना घडल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावं लागलं होतं। अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत। आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 20 लाख कुटुंबांना पक्की घरं देण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण आहे। त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करणं शक्य होणार आहे। त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ, जुनी पोलीस लाईन, धरमसी लाईन, मुरारजी पेठेतील नरसिंग गिरजी चाळ, वारद चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ याबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसंच मुरारजी पेठ, कर्णिक नगर, एकता नगर, गुरु नानक नगर आणि इतर सोसायटीवरील B2 नियम असल्यानं येथील विकासाला बाधा येते। शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। याकरिता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्तांनाही आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्र दिलं आहे। या प्रश्नाबाबत प्रस्ताव द्या, मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।